लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली। देशात 7 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान घेतलं जाणार आहे। 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत 7 टप्प्यात मतदान येण्यात असून 4 जूनला मतमोजणी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं। तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय पक्षांना आवाहनही केलं आहे। दुश्मनी जमकर करे लेकिन कभी हम मिले तो शर्मिंदा ना होना पडे अशा शब्दात सांगून काही सूचनाही केल्या। याशिवाय महाराष्ट्रासह देशात 26 जागांवर विधानसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा त्यांनी केली। अकोला येथे 26 एप्रिल रोजी मतदान घेतलं जाणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेसाठी 5 टप्प्यात मतदान होणार असून अमरावतीमध्ये 26 एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून केली। या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू झाली आहे। देशात 7 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला घेतलं जाणार आहे। अमरावतीमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे। याबाबतची अधिसूचना 28 मार्चला जारी केली जाईल। अमरावतीमध्ये नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल असून 5 एप्रिलला अर्जाची छाननी केली जाईल। 8 एप्रिलपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात। 26 एप्रिल रोजी मतदान तर 4 जूनला मतमोजणी केली जाईल। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 12 राज्यात घेतलं जाईल। चौथा टप्पा 13 मे, 5वा टप्पा 20 मे, 6वा टप्पा 25 मे तर 7व्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होऊन 4 जूनला मतमोजणी केली जाईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली। याशिवाय विधानसभेच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा त्यांनी केली। अकोला येथे 26 एप्रिल रोजी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे। अकोल्याचे भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होते आहे। 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होतील। निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्षांना देखील सूचना केल्या। प्रचारात वैयक्तिक टीका करू नये, द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करू नये, लहान मुलांचा वापर प्रचारात करू नये, गैरव्यवहाराला स्थान देऊ नये अशा सूचना केल्या। मतदारांच्या संख्येबाबत माहिती देऊन पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदाराचं प्रमाण अधिक असल्याचं ते म्हणाले।